नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण घेऊन आलो आहोत एक अतिशय गोड आणि भक्तिभावाने परिपूर्ण असा व्हिडिओ। लहान मुलांची लगबग बघून तर तुम्हाला समजलेच असेल की हा व्हिडिओ कशावरती आहे। आणि पाहू शकता लगबग मुलांची कशी चाललेली आहे, गंध लावण्यासाठी मुलींची व मुलांची पण। त्यावर समजून जा की हा व्हिडिओ कशावरती आहे आजचा। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणवट वस्ती येथील हा पालखी सोहळा आहे। चला तर मग बघूया या चिमुकल्यांच्या भक्तीचा सुंदर असा सोहळा। लहान मुलांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। पाहू शकता तुम्ही पालखी सोहळा हा चालू झालेला आहे व पालखी वर्गामधून बाहेर आणण्यात आलेली आहे आणि आता सोहळा चालू होत आहे। पालखी म्हणजे भक्ती, पालखी म्हणजे परंपरा आणि ही परंपरा जर शाळेतल्या गोड मुलांनी जपली तर या सोहळ्याला काय वर्णन द्यावे। आजच्या या पालखी सोहळ्यासाठी अश्व देखील आलेले आहेत। अश्वांनी सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये भाग घेतलेला आहे। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणवट वस्ती तालुका बारामती या शाळेमधील हा पालखी सोहळा तुम्ही पाहत आहात। या शाळेच्या पालखी सोहळ्याचे हे दुसरे वर्ष आहे। या वर्षी सुद्धा पाहू शकता किती मोठ्या प्रमाणात गर्दी आहे पालखी सोहळ्यासाठी। तसेच अश्व सुद्धा ह्या पालखी सोहळ्याला सामील असतात आणि ते पाहू शकता तुम्ही अश्व आलेले आहेत। पालखीचे पूजन केले जात आहे। अशा पद्धतीने पालखीचे पूजन होत आहे। पालखी म्हणजे केवळ एक फेरी दिंडी नव्हे, ती आहे भक्तीची गाथा। आणि ह्या लहानग्याच्या हातून सजलेली पालखी म्हणजे देवाला वाहिलेली एक निरागस भक्तीच आहे। वारकरी, विठू माऊली, ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, रुक्माई या वेशभूषेमध्ये ही मुले झालीत अगदी जशी मूर्तीच तशी। वेशभूषा अशी बनवलेली आहे की वेशभूषा बघूनच मन एकदम भारावून जात आहे, मन एकदम भरून येत आहे। ही पालखी गावामधून फिरत आहे। प्रत्येक घरासमोर पालखीचे स्वागत करण्यासाठी रांगोळी काढण्यात आली आहे। तसेच पालखी व विठू माऊली तसेच मुक्ताई, ज्ञानेश्वर यांचे पूजन करण्यासाठी गावातील महिला आरतीचे ताट हातात घेऊन उभ्या आहेत। लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, नजरेतील भक्ती आणि पावले तालावर चालणारी हाच तर महाराष्ट्राचा खरा वारसा आहे व महाराष्ट्राची संस्कृती आहे। पालखीसोबत मुलं आहेत असे नाही, या मुलांचे पालक, गावातील लोक सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत। लहानापासून ते थोरापर्यंत या पालखीमध्ये सहभागी आहेत व सहभागी झालेले आहेत। संपूर्ण गाव जसे भक्तिमय झालेले आहेत व गावात मोठी कोणती तरी ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांची पालखी आल्यागत हा माहोल झालेला आहे। संपूर्ण गाव भक्तिमय माहोलामध्ये चाललेले आहे। त्यात हे सुंदर हिरवगार निसर्ग, वरून ढग आलेले, म्हणजे ह्या लहान मुलांची काळजी विठुरायालाच त्यामुळे सावली आलेली आहे। कसलेच ऊन नव्हते अख्ख्या पालखीमध्ये पालखी संपस्तोपर्यंत। आणि जेव्हा मुलांना थकवा आला तेव्हा शेवट पाऊस सुद्धा झालेला आहे या पालखीमध्ये।
थोड्याच वेळात लहान मुलांच्या पालखीचा जो गोल रिंगण सोहळा आहे तो होईल. तर तुम्ही पाहू शकता या पालखीमध्ये गोल रिंगणसुद्धा करण्यात आलेले आहे. गोल रिंगण सोहळ्याबद्दल सांगायचे झाले तर गोल रिंगण सोहळा हा अत्यंत पवित्र, आध्यात्मिक आणि भक्ती परंपरेचा भाग आहे. यामध्ये वारकऱ्यांचा भक्तिभावाने दर्शन घडून येते. लहान मुलांचे गोल रिंगण तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने लहान मुले पळत आहेत. या लहान मुलांनी कधी गोल रिंगण पाहिले का नाही मला माहीत नाही, पण त्यांनी आज विठ्ठलाचे तुकाराम महाराजांच्या पालखीतले जे गोल रिंगण असते ते गोल रिंगण कसे असते ते हुबेहूब दाखवून दिलेले आहे. पाहू शकता सेम त्या टाईपचे गोल रिंगण झालेले आहे. लहान मुलींनी व गावातील महिलांनी सुद्धा या पालखी सोहळ्यामध्ये फुगडी खेळून आनंद उत्सव साजरा केला. पाहू शकता संपूर्ण गाव हे आनंद उत्सवामध्ये सामील झालेले आहे. जिथे हे गौरविंदन झाले तेथील ठिकाणच्या लोकांनी या लहान मुलांसाठी व पालखीत सहभागी झालेल्या व्यक्तींसाठी सर्वांसाठी नाश्त्याचं आयोजन केले होते. एकत्र चालणं, गाणं, नाचणं हे केवळ भक्ती नाही, ही आहे सामाजिक ऐक्याची शिकवण.
व हे शिकवण दिले जाते प्राथमिक शाळा घनवट वस्तीमध्ये. ह्या लहान मुलांच्या पालखीत तुम्ही पाहू शकता, लहान मुले कमी आहेत व मोठे व्यक्ती खूप आहेत. म्हणजे एक ह्या पालखीला मोठ्या पालखीचे स्वरूप झालेले आहे, स्वरूप आलेले आहे. लहान मुलांच्या पालखीतून एक समजलं की काही लोक किती हौशी असतात. आपल्या दारातून पालखी जाणार आहे म्हणून ह्या काकांनी लहान मुलांसाठी व पालखीतील सर्व सदस्यांसाठी बिस्किट पुडे आणलेले होते. म्हणजे ह्या पालखी सोहळ्यातून असं दिसून येतं की जशी मोठी वारी जाते तसं वारी इथून दिसून येते टोटली, की ज्या टाईपमध्ये मोठ्या वारीमध्ये लोक अन्नदान करतात किंवा सेवा देतात, तसेच ह्या लहान मुलांच्या सुद्धा वारीमध्ये लोक अन्नदान करत होते, नाश्ता देत होते, सेवा करत होते. पाहू शकता तुम्ही. देवाची सेवा काय असते ते या आजींकडून पाहायला मिळाली. भक्तिभावाने सेवा कशी करावी हे आज पाहण्यासारखं एक उदाहरण आहे. ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताई, विठ्ठल रुक्मिणी यांचे आज मनापासून दर्शन झाले. दिवसभर चालणाऱ्या या पालखी सोहळ्यामध्ये हा पालखीचा 3रा विसावा आहे. ह्या 3ऱ्या विसावापाशी सुद्धा पालखीतील मुलांना व पालखीत जे सामील झालेले आहेत सर्व जणांना केळी व चिक्कीचे वाटप करण्यात आले. या पालखी सोहळ्यासाठी एक नाही तर 3 अश्व सामील झाले होते. आणि हे अश्व म्हणजे या गावामधीलच अश्व आहेत. म्हणजे जसे मुलं हौशी आहेत, पण ह्या मुलांपेक्षा जास्त ह्या मुलांचे पालक लोक किती हौशी आहेत ते तुम्ही पाहू शकता. म्हणजे अख्ख्या पालखीमध्ये तुम्ही पाहू शकता हे अश्व जे आहेत ते ह्या मुलांचेच आहेत, कोणत्या तरी पालकांचे हे अश्व आहेत. तर त्यांनी तिन्हीचे तिन्ही अश्व हे पालखीमध्ये आणले होते. म्हणजे सर्व कामे सोडून ह्या पालखीमध्ये सामील झालेले हे पालक लोक खूप क्वचित पाहायला भेटतात. आणि ह्या पालखीमध्ये सहभागी होतात हे खूप आहे महत्त्वाचं. या शाळेत आयोजित केलेला हा पालखी सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नाही, तो आहे संस्काराचं बीज रोवण्याचा एक प्रयत्न. आपल्या संस्कृतीचा, परंपरेचा अभिमान वाटावा यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनवट वस्ती या शाळेमध्ये हे उपक्रम खूप मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. असे हे उपक्रम राबवणारे या शाळेचे शिक्षक श्री कांबळे सर व जाधव सर हे सुद्धा खूप हौशी शिक्षक आहेत. हा पालखी सोहळा तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.